श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. देव उठणे म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी सांसारिक सुखासाठी तुमच्या संसारामध्ये काही अडचणी असतील, नवरा बायकोचे भांडण होत असेल, जमत नसेल, मतभेद होत असतील, तर सांसारिक सुखासाठी संसार सुरळीत चालावा म्हणून मुलींचे लग्न होत नाही, येत आहेत ते लग्न जुळत नाहीत, किंवा स्थळ भरीच येतात आहेत पण समोरून होकार येत नाही, किंवा लग्न जमलं असेल तर ते मोडते, अशा ज्या काही सगळ्या तुमच्या समस्या आहेत, त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी तुमचं एखादं काम सुरू आहे, त्या कामामध्ये अडथळे येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य राहावे, माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचा सुद्धा स्थिर वास आपल्या घरामध्ये कायम असावा, यासाठी बरेच उपाय या व्हिडिओमध्ये मी आज सांगत आहे. बघा, हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव उठणी एकादशी आपण साजरी करत असतो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचं पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू हे 4 महिन्याच्या योग निद्रेत होतात. ते या शुभ मुहूर्तावर उठतात आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला ज्या सर्व मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. यंदा 2024मध्ये देव उठणे एकादशी 12 नोव्हेंबरला आलेली आहे. या दिवशी आपण जेही काही उपाय करू त्याचे शुभ परिणाम जे आहेत ते आपल्याला खूप लवकर आणि शीघ्र बघायला मिळतात. आता सर्वात महत्त्वाचं, समजा तुम्हाला तुमच्या लग्न जमत नाही किंवा मुलींचं लग्न जमत नाही, जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही मुलगा मुलगीचे लग्नाचे जे असतील वयात आलेले तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता, किंवा त्या मुलांचे आई वडील जे आहेत ते देखील आपल्या मुलींसाठी इच्छा बोलून हा उपाय करू शकतात. आता देव उठणी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो, तर देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ते सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने असं करून त्यांना अभिषेक घालायचा. त्यानंतर भगवान विष्णूंना तुमची मनोकामना बोलून की तुमच्या मुलींचा विवाह व्हावा, किंवा तुम्ही स्वतः मुलगा मुलगी आहात तर तुमचा विवाह व्हावा, अशी मनोकामना बोलून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि तीच मनोकामना बोलून भगवान विष्णूंना हळद कुंकू अर्पण करायचं. सोबतच एक पिवळं फूल देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर इच्छा बोलून भगवान विष्णूंना तुम्ही मनोभावे नमस्कार करा. बघा, लवकरात लवकर तुमचे लग्न जुळून येईल. तसेच काही यामध्ये जर लग्न जुळण्यात अडथळे असतील तर ते देखील दूर होतील. तसेच कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून किंवा तिथे थांबून तुमचं जे कोणतं काम आहे किंवा तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना तुमची जी इच्छा आहे, तुमची जी मनोकामना आहे ती तुम्ही मनात धरा व तुमच्या डोक्यात तेवढंच ठेवायचं की आपली ही इच्छा आहे. त्यामुळे काय होतं की ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. देव उठणी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला जे जल अर्पण करायचं आहे, तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा उसाचा रस आणि कच्चं दूध जे आहे ते त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर जेव्हा आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तेव्हा त्यामध्ये उसाचा रस आणि दूध अर्पण केलेलं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं भगवान विष्णूंसाठी व्रत असतं हे सर्वांना माहिती आहे, पण या एकादशीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचाच आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या सुखी संसारासाठी, तुमच्या सुखी जीवनासाठी हा उपाय केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात आनंद जो आहे तो वाढतो आणि ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुळशीसमोर 5 तुपाचे दिवे म्हणजेच 5 निरांजन, किंवा एका निरांजनमध्ये तुम्ही 5 फुलवाती आणि त्यांच्यामध्ये तूप टाकून निरांजन लावू शकता.
किंवा वेगवेगळ्या मातीच्या 5 पंत्या त्यामध्ये तुम्ही तुपाच्या फुलवाती प्रज्वलित करून आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं स्मरण करायचं आहे। हा मंत्र म्हणायचा आहे। यामुळे आपल्या जीवनातील ज्या अनेक समस्या आहेत त्या दूर होतात आणि आपले सौभाग्य वाढते असे म्हटले जाते। त्याचबरोबर देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना जे अखंड नारळ असतं ना ते म्हणजेच फोडायचं नाही, सोलायचं नाही, हे नारळ आपल्याला भगवान विष्णूंना मनोकामना बोलून अर्पण करायचं आहे किंवा आपल्या देवाऱ्यासमोर आपण ते नारळ ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला विष्णूंच्या मंदिरात किंवा रामाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे। त्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही ते उठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मनोकामना बोलून हे नारळ अर्पण करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला जे पण मंदिर आहे तिथे। आता आपल्याला घरामध्ये धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी देवउठणी एकादशीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या तिन्ही संध्याच्या वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे। या दिवशी 21 वेळा पठण करायचा। दिवसात तुम्ही दररोज किमान 1 वेळा किंवा दररोज 21 वेळा जर तुम्हाला जमलं तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। घरामध्ये सुरुवात करा या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्यासाठी। स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये रोज व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। सकाळी देवपूजा झाली की एक तुपाची निरंजन देवघरासमोर लावायची आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं किंवा संध्याकाळी दिवे लागतात त्यावेळेस तेलाचा दिवा लावतो त्याचबरोबर एक तुपाचे निरंजन लावायचं आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं। कारण आपण बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना करतो। श्री सूक्त असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा अजून काही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा उपाय असतील ते आपण करत असतो। पण माता लक्ष्मी चंचल आहे, जी आज आहे आणि उद्या नाही। माता लक्ष्मी कुठे स्थिर राहत नाही किंवा कुठे ती आपोआप येते। तर जिथे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते किंवा जिथे भगवान विष्णूंचा दररोज पाठपूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते आणि स्थिरसुद्धा राहते। म्हणून या एकादशीच्या दिवशी देवउठणी एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं आवर्जून पठण करा आणि त्यानंतर दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणा, म्हणजे तुम्हाला त्याचे खूप चांगले लाभ होतील। ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र दररोज म्हटलं जातं तिथे कशाचीही कमी पडत नाही। ज्या आपल्या सर्व इच्छा आहेत त्या हळूहळू पूर्ण होऊ लागतात। कामामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर व्हायला लागतात। व्यवसाय असेल, नोकरी असेल तर आपली प्रगती होत राहते, कारण आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतोय। म्हणजे तिथे माता लक्ष्मी आपोआपच येणार आणि आपलं जे अस्तित्व आहे ते कायम टिकून ठेवणार। जसे आपण ज्यामुळे आपण बघा खूप मेहनत करतो, कष्ट करतो, त्यामुळे पैसा आपोआप घरामध्ये येतो आणि तो टिकून सुद्धा राहतो। म्हणजे पैशाला लागणे, 4 पैसे मागे पडणे, या पैशामध्ये बरकत राहणे, हळूहळू तुमची कर्जमुक्ती होते, कर्ज फिटणे, असे बरेचसे अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतात। त्यामुळे या कार्तिक एकादशीपासून दररोज आपल्याला घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। तुम्ही स्तोत्र संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता। जेव्हा आपण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणतो तर तेव्हा तुम्ही संस्कृत म्हणा, कारण संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते फक्त 15 ओव्यांचं आहे आणि जे मराठी व्यंकटेश स्तोत्र आहे ते 108 ओव्यांचं आहे। दोन्हीचाही लाभ तितकाच आहे, हा कमी तो जास्त असं काही नाही। तुम्हाला संस्कृत व्यवस्थित येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, नाहीतर तुम्ही मराठीमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल। आता मराठी व्यंकटेश स्तोत्राचे 108 अध्याय आहेत। दररोज तुम्ही 21 वेळा म्हणू शकणार नाही, तर फक्त तुम्ही 1 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि संस्कृत म्हटलं असाल तर तुम्ही ट्राय करा 21 वेळा म्हणायची। तर अशा प्रकारे देवउठणी कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याला हा अनुभव सिद्ध जो 2 मिनिटांचा भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र आहे तो पठण करायचा आहे। त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य राहतं आणि जिथे भगवान श्री हरी विष्णूंचं वास्तव्य आहे
तिथे आपोआपच माता लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं. त्या कायम स्थिर त्या घरामध्ये राहतात. त्या घराला कधीही पैशाची कोणतीही कमी पडत नाही, धनधान्याची कमी पडत नाही. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ मी जी माहिती सांगितली तर ती तुम्हाला कशी वाटली, आवडली तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. चला तर मग अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.